प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. भारतात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत मॅरेथॉन अशा सुमारे 7 टप्प्यात निवडणुका पार पडणार असून त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या म्हणजे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. हजारो उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत अर्थात EVM मशीनमध्ये बंद होणार असून कोण जिंकलं कोण हरलं याचे उत्तर 4 जून रोजी मिळणार आहे. संपूर्ण देशभरातून सुमारे 543 जागांसाठी होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रणांगणात उतरले आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या बहुतांश सर्वच पक्षांनी भले एक जागेवर का होईना पण आपल्या हक्काचा आपल्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार उभा केला आहे. पण केंद्रात भारतीय जनता पक्षाचे मित्र म्हणून केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. ही अत्यंत लाजिरवाणी आणि अपमानास्पद बाब आहे. पण आठवले यांना त्याबद्दल काही वाटत नसून ते भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या मित्रपक्षाच्या प्रचारासाठी जिथं भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतील तिथं प्रचाराला जात आहे. ही आणखी एक शरमेची बाब असली तरी त्याचे रामदास आठवले यांना काही वाटत नसणे हे दुर्मानवी आहे. सध्या भारतीय जनता पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून रामदास आठवले गावोगाव फिरून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचे काही फुटकळ नेते म्हणतात की आम्ही 400 पार आकडा केला की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेले भारतीय संविधान बदलू. या फडतूस नेत्यांवर टीका करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाला याचे उत्तर विचारण्याऐवजी रामदास आठवले शेरो शायरीतून कवितांमधून भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचे जाहीर आवाहन करत आहे. एकेकाळी स्वाभिमानी नेता अशी ओळख असणाऱ्या रामदास आठवलेंनी इतर नेत्यांच्या स्तुती करणाऱ्या कविता करून स्वतःचे महत्त्व कमी करून घेतले असून त्यांच्या भाषणाकडे कोणीही गंभीरपणे पाहत नाही. एखादे वेळी त्यांचे भाषण गंभीर जरी असले तरी ते भाषण हसण्यावारी नेल्या जाते. ही शोकांतिका आहे. परंतु रामदास आठवले यांना त्याचे काहीही वाटत नाही. असो, रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी आणि त्यांच्या टोल्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. त्यांनी विरोधकांवर केलेली टीकासुद्धा प्रसंगी त्याच विरोधकांची दाद वाहवा मिळवून जाते. आज पुन्हा एकदा रामदास आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत टोलेबाजी केली आहे. पुण्यात महायुतीच्या सभेसाठी रामदास आठवले हे विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणातून शरद पवार व सुप्रिया सुळेंवर व्यंगात्मक शब्दांत टीका केली. तसेच खास त्यांच्या शैलीतल्या कविता त्यांनी ऐकवताच उपस्थितांमध्ये प्रचंड हसा पिकला. बारामतीमधून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी चारही बाजूने टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवातच कवितांनी केली. एवढं सांगतो की अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहेत सुप्रिया सुळे. अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे. कोणी कितीही केला कल्ला तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला, म्हणूनच मी शरद पवारांना देतोय मोदींसोबत येण्याचा सल्ला, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये प्रचंड हसा पिकला.
रामदास आठवलेंनी केलेल्या कवितेमुळे विचार मंचावर उपस्थित मान्यवरांमध्येही हास्याची लकेर उमटली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेताच विचार मंचावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही हसत हसत डोक्याला हात मारला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यावर बाहेरची सून म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिलं. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणता ही बाहेरची आहे सून. सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण, असं रामदास आठवले म्हणाले. सुप्रिया सुळेंबद्दल मला आनंद आहे. त्यांनी लोकसभेत उत्तम भाषणं केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणं करू द्या, त्यांना संसदेत जाऊ द्या. अजित पवारांनी सर्वात आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभं करायचं, तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभं करायला नको पाहिजे होतं. ही सून बाहेरची कशी झाली? सुप्रिया सुळेस बाहेरच्या आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सुळे कुटुंबात गेल्या आहेत. सुनेत्रा पवार ह्या पवार कुटुंबात आल्या आहेत, त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्या आपल्या सून आहेत, असं रामदास आठवले म्हणाले. जेव्हा सोनिया गांधी बाहेरच्या होत्या तेव्हा शरद पवारांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केले होते. शरद पवारांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकलं. ज्या काँग्रेसनं त्यांच्यावर अन्याय केला त्या काँग्रेससोबत जायची गरज नव्हती, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. शरद पवार इकडं आले असते तर अजित पवार इकडं आलेच असते. पक्षात फूट पडलीच नसती. शेवटी अजित पवारांना निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांचं घड्याळ गेलं, अशा शब्दात रामदास आठवलेंनी शरद पवारांना लक्ष केलं. गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी, अशी चारोळीसुद्धा रामदास आठवले यांनी यावेळी केली. दरम्यान रामदास आठवले यांना ट्रोलर्सनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील अनेक ट्रोलर्सनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन रामदास आठवले यांच्या भाषणाची खिल्ली उडवली असून या अत्यंत वेदनादायक आहे. कोणी म्हणतो मोदीने प्रचाराला सगळे लाचार पाठवले. त्यातील सर्वात लाचार म्हणजे रामदास आठवले. तर कोणी म्हणतो तुम्ही आयुष्यभर यमक जुळवत राहा, तुमच्या समाजासाठी काही करू नका. ते प्रकाश आंबेडकर बघा, बाबासाहेबांच्या रक्ताचे आणि विचारांचे पण वारसदार झालेत आणि तुम्ही बाबासाहेबांचा फक्त पक्ष घेतला. पक्ष घेतल्याने विचार नाही घेता येत. भाजपाने तुमची काही किंमत केली नाही, फक्त वापर. लोकांच्या भावनांशी खेळता तुम्ही. लोकांचे काही घेणं देणं नाही राहिलं तुम्हाला एक सीट पण दिली नाही. तुम्हाला कोण विचारत नाही. तर दुसरा आणखीन एक ट्रोलर्स म्हणतो तुमचे नाव रामदास पण तुम्ही झाला आहात भाजपाचे दास. अर्थात नेत्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला व्यक्तीला अधिकार आहे, परंतु टीका करताना आपला दर्जा घसरणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यावी. आणि नेत्यांनीसुद्धा कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीवर येऊन बोलावं, असं काही भाष्य करू नये, असं आम्ही भीम पॅन्थर चॅनलच्या वतीनं जाहीर आवाहन करतोय. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.